दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि विशेष आहे। आज आपण सर्वांच्या लाडक्या मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय श्री चैतन्य मुसळके सर यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। काही व्यक्ती या पदामुळे मोठ्या नसतात, तर त्यांच्या कार्यामुळे आणि माणुसकीमुळे मोठ्या ठरतात। अशाच आपल्या सर्वांच्या आदरणीय API सर यांना वाढदिवसानिमित्त आपण हा सोहळा या सोहळ्यात मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते। स्वागत आहे सर। ईश्वर आपणास निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य देवो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो आणि आपल्या कार्याचा सुवास समाजात सदैव दरवळत राहो, अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो। सर, तुम्हाला आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। कोणत्याही कार्यक्रमाची शोभा त्याला लाभलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीने अधिक खुलते। त्या मान्यवरांचे स्वागत करण्याची मी विनंती सागर सरांना करते। आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय, प्रामाणिक, हुशार आणि जनतेसाठी सदैव तत्पर असणारे कोडोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय श्री चैतन्य मुसळके साहेब या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। या कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहिल्याबद्दल सरांचे मी या संस्थेकडून मनापूर्वक अभिनंदन करतो। आज सरांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि सरांच्या या वाढदिवसानिमित्त सरांचा सन्मान करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, आम्हाला मिळालं। आज सरांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवसानिमित्त सरकारकडे हा हेतू नसून साहेबांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीची आमची कृतज्ञता म्हणून आम्ही साहेबांना सत्कार आज केला आणि परत एकदा साहेबांना मी मनापासून आमच्या ह्या माझ्या परिवाराकडून, माझ्या समर्थ सोशल फाउंडेशन, शिवशंभू व्यसन मुक्ती केंद्र आपल्या सर्वांकडून परत एकदा मनापासून शिवशंभू शुभेच्छा देतो। नमस्कार, मी API चैतन्य मुसळके, सध्या कोडोली पोलीस स्टेशनचे इंचार्ज म्हणून काम करतोय। माझं गाव शेजारीच आहे, जास्त काही लांब नाही सांगितलं आहे। सर्वप्रथम सागर देसाई साहेब यांचा मी खूप खूप आभारी आहे, कारण सरांना माहिती आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत लोक शुभेच्छा देण्यासाठी पोलीस स्टेशनला येत होते। बोलून आणि ऐकून मला कंटाळा आला, परंतु खरं सांगतो की इथं आल्यानंतर माझ्या आयुष्यात मला एक वेगळा अनुभव तुमच्यासमोर मला मी येतोय सध्या। कारण व्यसनमुक्ती केंद्र हे मी देखील ऐकलं होतं, आमच्या गाड्या यायच्या, भरायच्या, लोकांना पाठवून द्यायचं, पुढं काय त्याचं होतं आम्हाला काय माहीत नव्हतं। परंतु एवढी सिस्टमॅटिक यंत्रणा इथं राबवली जाते हे तुमच्या सगळ्यांच्या तोंडातून मला आता ऐकायला मिळालं। बरेच लोक कमी वयातले आहेत, चांगले वेल एज्युकेटेड आहेत, चांगली सर्व्हिसवाले, पैशाची कुणाला कमी नाही, अशातला काही भाग नाही। परंतु सर, ही जी काय संकल्पना तुमच्या मनात देवाने कशी आणली म्हणजे हे आश्चर्यच म्हणायला पाहिजे, कारण ह्या संस्था खूप कमी आहेत। लोक किंवा आपले कुटुंबीय स्वतःचं कसं चांगलं होईल, स्वतःचा मुलगा कसा मोठा होईल, स्वतःची कशी प्रगती होईल, या दृष्टीतून सर्वजण त्यांचा प्रयास असतो। परंतु सरांनी समाजसेवा करून आणि समाजातून ज्यांना नुकसान झालेलं आहे किंवा काही छोट्या चुकांमुळे आज ते परिणाम भोगत आहेत,
अशा लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेणं हे एक क्रांतिकारक निर्णय आहे असं मला वाटतं. डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, स्वतःसाठी काम करतील, पण हे जे काम आहे हे समाजासाठी आहे. म्हणजे समाजात आपण ही गोष्ट ऍक्सेप्टच करत नाही की व्यसनामुळे एवढे काही परिणाम होऊ शकतात. आता आमच्या समोर येतात ते एका दुसरा इन्सिडेन्स येत जातो, पण इथं बघितल्यानंतर मला वेगळंच भयानक फिलिंग आलेलं आहे की बाबा याचा परिणाम किती समाजात झालेला आहे. आता पोलीस स्टेशनला येतात ती लोक दारू देतात, आम्ही समजावून सांगतो, रिटर्न जातात. त्यांचे घरचे येतात, त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगा म्हणतात, त्या पद्धतीने सांगतो आम्ही, परंतु त्याचा इफेक्ट काय होत नाही. व्यसन ही अशी गोष्ट आहे की माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते आणि आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचा निश्चितपणे आपल्याला परिणाम आपल्यावर होतो. चहा पिणं हे सुद्धा एक व्यसन आहे, कॉफी पिणं हे सुद्धा एक व्यसन आहे. आता त्याचा आपल्या शरीरावर एवढा म्हणावा एवढा वाईट परिणाम होत नाही. ज्या माणसाला चहा पिण्याची सवय नाही त्यानं सुरुवातीला 1-2 वेळा चहा पिलेला असतो, मित्रांच्या सोबत राहतो, त्यात अजून चहा पितो आणि त्याला चहाची कधी सवय लागते त्याचं त्यालाच कळत नाही. त्याच पद्धतीनं दारू देखील ही त्याच कॅटेगरीमध्ये. चहा कॉफीमध्ये सुद्धा मादक पदार्थ आहेत, त्यामुळे आपल्याला ब्रेनला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. दारू देखील तसंच आहे. तुम्हाला जरी प्यायची नसेल, तुमचा मित्र असेल, काय होतंय एखाद दिवस तरी चला, किंवा तुमच्या रुटीनमधून तुम्ही जर स्ट्रेसफुल असाल, तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी, माइंड रिलॅक्स करण्यासाठी त्या गोष्टीची आवश्यकता किंवा आधार घ्यावा लागतो. आणि कधी आपल्याला तुम्हाला कधी ते दारूचं व्यसन चढतं किंवा गांजा असेल, सिगरेट असेल, मग एकदा ते तुम्हाला सवय लागली की ती तुमच्या बॉडीला हॅबिट होऊन जाते आणि तुम्ही मग त्यात काहीच करू शकत नाही. सरांनी जसं सांगितलं तसं ते मेडिसिनचा मग फायनल त्याच्यावरती वापर करून ते कंट्रोलमध्ये आणावं लागतं. जे मी 7वी 8वीला असताना मला हॉस्टेलला टाकलं गेलं अभ्यास करण्यासाठी किंवा शाळेसाठी. तर आमच्या हॉस्टेलच्या समोर एक चहाचा गाडा होता आणि तिथं रोज सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळची 4-5च्या वेळेला गर्दी असायची, भयानक गर्दी असायची. परंतु मी ज्यावेळी सुरुवातीला गेलो त्यावेळी मला चहा तिथं पिऊ वाटत नव्हता. तर माझे वडील अभिमानानं गावामध्ये सांगायचे की माझा मुलगा 5 रुपयाचा चहा सुद्धा पित नाही. आणि सुदैवानं आम्हाला जे तिथं सुपरिटेंडेंट होते ते देखील साहेबांच्या सारखे झाले, त्यांच्या टीमसारखेच कडक होते. म्हणजे तो गुरुकुल सारखी सिस्टीम बच्चनची जशी होती त्या पद्धतीची होती. इंजिनियर होते सर सुपरिटेंडेंट. आणि ते समोर बाहेर दिसले तर गॅलरीमध्ये उभी राहिलेली मुलं आतमध्ये निघून जायची. तर हे जे कंट्रोल ठेवण्यासाठी जी मशिनरी त्यावेळी होती आमच्यावेळी, त्याच हॉस्टेलमध्ये आज ती मशिनरी नाही आहे. त्यावेळेचे सुपरिटेंडेंट जसे स्ट्रिक्ट होते त्या पद्धतीचे सुपरिटेंडेंट आता स्ट्रिक्ट नाही आहे. त्याच्यामुळं त्या हॉस्टेलवर मी आज जाऊन बघतो तर मुलांच्या रूममध्ये आणि टेरेसवरती दारूच्या बॉटल आपल्याला कसाकस पडलेल्या मिळालेल्या आहेत. गांजाचे देखील पुड्या मिळायला आहेत. आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी दारू तर सोडाच, परंतु तंबाखू देखील मिळणं अवघड होतं. ते का होतं? कारण त्याच्यावर सुपरविजन करणारा माणूस तेवढा स्ट्रॉंग होता, त्याचा होल्ड तेवढा होता. तर सरांनी ते चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. हे तुम्हाला एक सेकंड चान्स जो म्हणतो तो त्या पद्धतीने तुम्हाला एक पुनर्जन्मच मिळालेला आहे. कारण व्यसन जे आहे ते अडाण्याच्या माणसाला लागतं आणि शिकलेल्या माणसाला लागत नाही, गरीबाला लागतं आणि श्रीमंताला लागत नाही, असा कोणताही प्रकार नाही. मी मुंबईमध्ये जवळपास 10 वर्ष सर्व्हिस केली. तिथं इझिली सगळं अवेलेबल होतं, म्हणून तिथं व्यसनांचं प्रमाण जास्त आहे. शेजारी कोण आहे, पाजारी कोण आहे काही माहीत नसतं. बिहारचा माणूस येऊन तिथं गांजा विकतो, एवढी इझिली मिळते. आणि 99% गुन्हे जे झालेले आहेत, रेप, मर्डर, जे सिरियस गुन्हे जे झालेले आहेत 326, 307, याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन जर बघितलं आम्ही तर 90% गुन्हे हे दारूच्या किंवा ते इतर व्यसनाच्या आहारी तो माणूस गेलेला असतो त्याच वेळी ते झालेले आहे. कारण त्यावेळी त्याला कळत नाही काय चांगलं आणि काय वाईट आहे. म्हणजे आपली बुद्धी काम करू नये हेच काम ते व्यसन, दारू, गांजा हे गोष्टी करत असतात. मला वाटतं तुम्हाला हा पुनर्जन्म मिळाला आहे ते एकानं सांगितलं तसं. आता हा ड्रायफ्रूट त्याचं दुकान आहे. साहेब आष्ट्यातले साहेब आहेत, छोटे साहेब ना,
बघा ते मॅनेजर आहे. तुम्हाला असं वाईट वाटायचं कारण नाही, तुम्ही सुदैवी आहात. जरी तुम्ही तिथं एसी मध्ये बसत असाल आणि इथं फरशीवर बसता, पण इथून तुम्ही जे शिकून जाल ते तुमच्या आयुष्यावर तुमच्या लक्षात आहे. आणि तुम्ही समाजासाठी निश्चितपणे काम कराल. कारण जवळपास मला वाटतं 30 ते 35 लोक समोर असतील सर. कमी झाली 10-12 30 लोक असाल तुम्ही, तर तुम्ही या फेज मधून गेलेला आहे. म्हणजे आमच्या MPSC करताना जो एक आपण सांगितलं जातं, जो इझिली पास होतो त्याच्यापेक्षा जो 2-3 वेळा फेल झालाय तो चांगल्या पद्धतीने गायडन्स करू शकतो. म्हणजे तुम्ही हे भोगले सध्या, तुम्ही कष्ट काय आहे, त्रास काय याच्यातून गेले, सगळे सर्वजण जात आहेत सध्या. ज्यावेळी तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा निश्चितच तुम्ही तुमच्या गावामध्ये अशी जर कोणी व्यक्ती आढळली आणि त्याचं आयुष्य सुधारवण्याचं तुम्हाला एक म्हणजे खूप मोठं भाग्य मिळतंय. देवानं तुम्हाला काहीतरी संधी दिल्या असं समजून त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या लेवलला गाईड करा किंवा या शिवशंभू सेंटरवरती घेऊन या. एक म्हणजे नावापुरतं सेंटर न चालवता एकदा माणूस दुरुस्त होऊन गेला की तो परत व्यसनी होऊन नाही आला पाहिजे. ह्याला म्हणतात डेडिकेशन. हे डेडिकेशन आहे. म्हणजे यांना तुम्हाला खरोखर दुरुस्त करूनच सोडायचं आहे. नाहीतर गेला आणि परत त्याला सवय लागली तर त्याला काय अर्थ नाही. तर हे डेडिकेशन सरांनी जोपासलंय. आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त सरांनी मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी इंटरॅक्शन करायची मला संधी मिळाली. देवाचरणी अशी प्रार्थना करतो, ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो, महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो, जेवढे इथे लोक आहेत येतील, एकदा इथून बाहेर पडल्यानंतर कोणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही आणि आपल्या आयुष्यातला थोडा पार्ट तुम्ही समाजसेवेसाठी द्या. कारण जे तुम्ही इथं अनुभवलंय अशी कितीतरी लोक आता व्यसनाने पुढं तयार व्हायला लागले आणि ही अशी परिस्थिती सध्या अशी आहे की हे सेंटर वाढत जाते. एवढी वाईट परिस्थिती झाली आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये कम्युनिकेशन एक खूप महत्त्वाचा भाग आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असेल, तुमचा मुलगा, तुमचे वडील, तुमची बहीण हे काय करतात, काय बघतात, कुणाशी बोलतात, त्यांची संगत जर चांगली असेल, तुमच्या घरातलं वातावरण जर चांगलं असेल, तुमच्या घरातलं डिस्कशन जर चांगलं असेल, तर ती एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे. तुमच्या समोर दारूचे बॉक्स किंवा कुठल्याही गोष्टीची तुमच्या समोर जर आणून ठेवलं तर तुम्ही ते इझिली तुम्ही नाकारू शकाल. तुमचा बेस म्हणजे तुमचे संस्कार. तुम्ही लहानपणापासून ज्या गोष्टी शिकल्यात त्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आणि मला आपण जे काय आशीर्वाद दिले त्याबद्दल आपला, सरांचा, त्यांच्या टीमचा, मॅडमचा, सर्वांचा मी आभार आहे. धन्यवाद. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. ओहो Happy birthday to you. आहा. Happy birthday to you. सर, मी खूप लांबून आलेला आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी म्हणजे मराठवाड्यात फेमस आहे. दुष्काळी भागातून आलेला आहे. कर्जा नाही आपलेले शेतकरी असतात आमच्या भागात जास्त. पाऊस पडत नाही, जमीन चांगली आहे पण पावसाचं प्रमाण कमी आहे. तिकडे असं एक बरेच आमच्या भागात शिवशंभू म्हणलं की बरेच मुलं माझ्या आधी आलेले काही पेशंट, माझ्या भरपूर आधी पेशंट काही आलेले ते दुरुस्त झाले.
ते दुरुस्त झाल्यानंतर मला हे 2-3 वर्षापासून व्यसन लागलं आणि व्यसनात आही गेलो मी. मग तिथून मला पिकअप केलं परभणीमधून, माझे पाय हात बांधून गाडीत टाकलं आणि इथं आणलं. आणि अचानक मी सकाळी बघतोय तर काय अलग दृष्टी दिसते. मला 4 दिवस म्हणजे असे थरथर कापत होते. मला हर एक तिथं सुविधा मिळाली. मी आज मला 91 दिवस होता तिथं. 1 महिना 2 महिन्यात चालू होतं, 1 महिना मुद्दामच वाढून घेतलं जर फिट होऊन जावं म्हणून. खूप आता आमच्या भागात असं आहे की बाबा जे शिक्षणाची पिढी चालू आहे सर, डुप्लिकेट दारूबंदीने काम चालू आहे लोकांचं. आणि हे जे कॉलेजचे हे मुलं आहेत त्यांना व्यसनाच्या आहारी पडाले आणि एक फॅशन झाली दारूची. कधी सरांना जर आले तर मेन म्हणजे गावठी दारू असे. आता एखादं एक्सपायर दारू मेलं तरी ती किदाडी हे मेलं त्याचा कोणी विचार करत नाही. असे बरेच लोकांचे मृत्यू होते माझ्या भागात. तरी शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र हा मराठवाड्यात चांगल्या पद्धतीने फेमस आहे. आणि तिथले पेशंट पण आतापर्यंत 4 वर्ष झाले, 2 वर्ष झालं कोणा दारू पिली नाही. माझ्या सख्या मामाने सुद्धा 2 वर्ष झालं नाही पिली. म्हणून मी इथं आलेला आहे. आणि इथे जी सुविधा आहे, लेक्चर आहे, गोळ्याचं हे आहे, त्याच्यानंतर जेवणाचं हे समजा म्हणजे 1-1 घंट्याला असं एक शेड्यूल इतकं भारी आहे. जसं एक कमांडो ट्रेनिंग मध्ये असतो एक नवीन कॅन्डिडेटला तसं शेड्यूल आहे सर. असं म्हणजे एका गोष्टीची अशी चूक नाही की तिची हायगाय नाही का हा असं झालाय, हा इतक्या घाणमध्ये आहे, असं काहीच नाही. स्वतः सर येतात आमचे आणि पूर्ण स्वतः करायला होतं समोर उभा करून समजा. म्हणजे असं आपल्या घरचे सुद्धा माणसं बघत नाही तसे आमचे सर बघतात. आमच्यावर एक गोष्टीची नजर आहे. हा जेवला की नाही, हा उपाशी आहे, त्याला ताप आली का, याला सर्दी आली का, लगेच थोडी असे एक शेड्यूल आहे. आणि मी माझ्या मराठवाड्याच्या विषयी मी इथून गेल्यानंतर अशा काही समस्या असतात, काही पेशंट सांगून ती समजत नसतात. आणि जिथे जिथे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राहील तिथं पण मी त्या व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यक्रमात तिथं नाव घेईल आणि तिथून पेशंट तिथं 100% पाटील. याच्यामुळं खूप आयुष्यांचं चांगलं होणार आहे. आणि आमचं काय 90 दिवस आम्हाला आल्याला म्हणत होते, अरे तुझे 90 दिवस गेले होते राहिलं काय, आता म्हणजे 900 दिवस वाढलेत. हे सरांच्या व्यसनमुक्ती केंद्रामुळे वाढलेले आहेत. आणि इथून मोरे मी आयुष्यात मुडकं कापून देईल, मग व्यसन करणार नाही, गॅरंटी देतो मी. आणि माझे 2 माझं नाव महेश विजय वर्क पाटील आहे. मी ऑस्ट्रेलिया टोयोटा सर्व गाड्यांची काम करतो. असं झालं की माझं व्यसन म्हणजे लिमिटेड होतं असं पण नाही होऊ शकत. मी जास्त त्या पद्धतीत दारू केलेलो होतो. त्यामुळे मी दवाखान्यात एकदा गेल्यानंतर सरांना आपल्याला सुधारे असं सांगितलं. त्यानंतर आमच्या आईने मला काळजी वाटली. त्या गोष्टीनंतर मग दाजीने आईने असा विषय केला की त्याला व्यसनमुक्ती झालेला आहे. मग त्यात 3 छोटं व्यसनमुक्ती ते सगळं म्हणजे शिवशंभू व्यसनमुक्ती त्यांना आढावा चांगला मिळाला. मग इथून मी दाखल झालो. त्या दिवशी असं वाटत होतं की कुठं आणलंय, काय ठेवलंय, कसं करतील, काय राहायचं काय यात, हे असं मुद्दामच केलं आमच्यासाठी असं वाटत होतं. मग एक 13-14 दिवस गेलं. आमच्याकडे काय काय चुका घडल्या, काय होणार आहे पुढच्या पुढे ते पण आम्हाला समजलं. आणि काय समजलं, आम्ही जे वेळ बाहेर घालवत होतो, समजा दारू करतो, घरी वेळ द्यायचं नाही, मुलांना वेळ द्यायचा नाही, बायकोला वेळ द्यायचा नाही, आईला वेळ द्यायचा नाही, फक्त आपल्या जीवनात जगत होतो. ते आल्यानंतर इथे जे एकटेपणा जे होता तो आता जाणवायला लागला की आपल्याला असं कसं असते. त्यासाठी मी कधी आता सुद्धा आता पण सगळ्यांची 3 महिने 2 महिने जवळ आहे. प्रत्येकजण जायचे राहण्याच्या फुकट आहे. तरी पण कोणी सुद्धा इथून गेल्यानंतर पिऊ नका. आणि पण आपल्याच मित्र असं असेल तर त्यांना पण इथं बोलवा, इथं घालवा, भेट द्याला. आणि मी सागर सर कसे म्हणले की इथं त्यांचं फाउंडेशन बद्दल जे प्रेम आहे आणि जे व्यक्तींबद्दल त्यांचा आदर आहे, जे सगळं उभा करण्याचा जो त्रास त्यांना झाला आहे आणि आपण जे करणार आहे ते अनुशासन ते करणार आहेत ते त्यांच्या कार्याला सुद्धा मी इथूनपर्यंत अशी साथ राहू दे. आणि सरासना पण मी वाटतं हार्दिक शुभेच्छा देतो. जय महाराज. माझं नाव सुमेश सिंग आहे. माझं शॉप आहे ड्रायफ्रूटचं. मी इथे याच्या आधी रुमिन इंजेक्शनचं ड्रगचं ॲडिक्ट होतो. मला असं शिवाय चालायचंच नाही. त्याच्या आधी डॉक्टर व्यसन मला लागलं. पण मी बाहेर एका व्यसनमुक्ती केंद्रात होतो, तिथंच मला तंबाखूची सवय लागली महत्वाचं म्हणजे. पण इथं आल्यावर मला एक माझं दिवसाचं शेड्यूल झालं आहे आणि व्यसनाकडे जायची इच्छा पण होत नाही, लक्षात पण येत नाही कधी.
टाइम टू टाइम पोहे असतील, व्यायाम असेल, योगा असेल आणि लेक्चर, मॅडमांचं लेक्चर, ऍक्टिव्हिटी असतात. त्यामुळे कुठं दिवस जातो कळत पण नाही. त्यामुळे शेड्यूल बरोबर दिवसाचं ठरलेलं आहे. एवढं सांगतो. आणि आज खरं तर आज पेपर वाचला मी. आजच इचलकरंजीमध्ये टर्मिनचं काहीतरी इंजेक्शन 51 बाटल्या घेऊन सापडले काहीतरी. 30,000 तुम्हाला काहीतरी सापडलंय. त्यामुळे ते तसले रॅकेट चालवणार आहेत त्यांच्या हाताला आमच्यासारखी मुलं लय लागत होते. आमच्या इथे तर जास्त पसरलेलं, जास्त माझे मित्र जास्त 100% मेकअप त्यात ऍडिक्टेड होते. ते आता ह्यात मला तर माहीत झालं की तो काय उपयोग नाही. त्यातून बाहेर कसं पडायचं, कसं दिवसात शेड्यूल ठेवायचं, कसं राहायचं तेवढं बोलतो. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या आहे. प्रथमतः मी सर्वांना शिवशंभो परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच आमच्या सर्व इथं उपस्थित मित्रांच्या वतीनं सुद्धा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रथमतः सर मी तुमची माझी ओळख करून देतो. मी दीपक थोटे, आस्था सांगली सर. मी इथे आस्था विप्स कॉर्पोरेट बँकेकडे गेली 23-24 वर्ष जॉब करते. तर आता मी सांगली ब्रँचला ब्रँच मॅनेजर म्हणून काम करते. सुरुवातीला असं काय व्यसन करायचं काय म्हणजे हे नव्हतं. कधीतरी असं पार्टी मित्र वगैरे अशा पद्धतीत होत परत त्याचं प्रमाण वाढत गेलं आणि मी त्यात सर अडकलो. थोडासा अडकल्यानंतर माझी मुलगी इंजिनियर आहे. ती मागच्या 2 महिन्यात आलेली आणि तिनं इथलं हे सणांचं वगैरे सगळं सर्च करून वगैरे माहिती घेतली होती. आणि तिनं मला जसं आपण आणलं आणि इथं सोडून गेली. मग दुसऱ्या दिवशी मला इतका तिरस्कार वाटायला लागला की एकच मुलगी माझी सर, एकच मुलगी आहे. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. मुलगी इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे. एवढं सगळं चांगलं आहे. आणि मला वाटतं इकडं कुठं आपलं हे असं काय हे प्रकार घेतो. एवढ्या ह्या लोकांच्या सगळ्या सणांमध्ये झोपायचं काय करायचं, बाथरूमला सकाळी नंबर, आपल्या आंघोळीचा नंबर सगळा काय म्हणलं आपलं आयुष्य काय झालं संपलं असं इतकं अनेक असतात. आणि पहिल्यांदा आपले वयस्कर ते आम्हाला ट्रीटमेंट केले आणि त्यांचा राग आणि ते बघितलं की असे आम्ही थरथर तापायला लागलो. अरे म्हणून काय प्रकार की आपण इथं आल्या एवढ्या मोठ्या चांगल्या गोष्ट माझ्या हाताखाली 10-12 माणसं काम करतात. आता मी इथं कसं लोटायचं, झाडायचं, पोचा मारायचं. आणि यांचा स्वभाव सर अतिशय स्ट्रिक्ट. आपण जमते पहिल्यांदा सगळ्या खिडक्या बघितल्या कुठलं काय जाय पण ते अतिशय सगळं पॅक होतं. आणि जसे दिवस जायला लागले तसे सर इतकं ह्यांच्याबद्दल आमचं प्रेम निर्माण झालं. आणि थोडंसं मला परत एकदम ते व्यसन बंद झाल्यामुळं थोडासा लिव्हरचा पण प्रॉब्लेम झाला. तर सर माझ्या आयुष्यात माझ्या घरच्या लोकांनी जेवढी माझी सेवा किंवा जेवढं तत्परतेनं मला हे केलं नाही तेवढं ह्या व्यसनमुक्ती केंद्रामार्फत वयस्कर सागर सरांनी अगदी मोठ्या हॉस्पिटलमध्ये लगेच ताबडतोब नेऊन तिथं ॲडमिट करून तिथली माझी सगळी व्यवस्था लावून मग घरी फोन केला मुलगीला की असं आहे आणि आम्ही तिथं ॲडमिट केले. म्हणजे आणि दिवसातून एवढ्या टाईट शेड्यूलमध्ये सर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अगदी करेक्ट शेड्यूल असते. 1 मिनिट इकडे होऊ शकत नाही. काही असू दे तुमचं झोपा असू दे, रात्री झोपा नाही झोपा 6ला उठलंच पाहिजे. तेवढ्या शेड्यूलमधलं सर 3 वेळा हे वयस्कर वगैरे कागद वगैरे येऊन व्हिजिट करून डॉक्टरांची भेट घेऊन त्यांनी सगळं बाबा काय काय नाही काय करायला पाहिजे काय नाही भेट येऊन तुम्ही काय काळजी करू नका आम्ही आहे. रात्री कधी पण 12 वाजता आम्हाला उठवा हे करा. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीत हे सगळं केलं. आणि आता सर वाटतं की आयुष्य इतकं चांगलं असताना एवढं चांगलं होतं, एवढं चांगलं म्हणजे हे होतं आणि आपण बरेच वर्ष त्या ह्याच्यात घालवली. त्याच वेळी जर म्हणजे ज्यावेळेला अडकलो त्यावेळेस जर इथं जर अशी हे टाळलं असतं तर बरेचसा तुमचा अजून फायदा झाला असता, माझ्या मित्रांचा फायदा झाला असता. त्यामुळे सर माझ्या ज्या भागात जे असे मुलं किंवा काय किंवा जे लोक अडकायला लागलेत त्यांना आम्ही इथला नक्की रेफरन्स देऊन तिथलं सगळी कार्यपद्धती समजावून सांगून त्यांना व्यसनमुक्त राहण्याचा 100% प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्वात आधी सर मला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं नाव अनिकेत बाळासाहेब चव्हाण, रहिवासी करायचं आहे मी फक्त. काही कारणामुळे इथं व्यसनमुक्ती केंद्रात मला वडील टाकलेलं आहे. व्यसन आहे मला, गांजाचं दारूचं व्यसन आहे मला आणि बाकीच्या
वडील घेऊन आले मला, वडिलांनी पोलीसवाले घेऊन आले मला. काय केलं? चोरी केली होती मी. घर सोडून बाहेर राहत होतो. म्हणजे घरात वडिलांची माहिती ते घरी वाजवत होते. घर सोडून बाहेर निघून जायचो. त्यामुळे ते परत पैशासाठी इकडे तिकडे चोरी आणि पण व्यसन केलं ना, मग ते नको त्या गोष्टी सगळ्या रोखे त्याच्या. पण जसं मला इथं आल्यानंतर एक चान्स भेटला, तशी पण मी एक वेगळं कृत्य केले त्यानंतर त्याची शिक्षण वरती किचनमध्ये गॅलरी आहे. त्या गॅलरीचं जे ग्रिल असतं ना, ते चपाती चोलत नसतं. त्या उलटण्यानं सलग 5-6 दिवस मी कापत होतो, कृत्य केलेलं ते गाणं. पण ती जे मला शिक्षा भेटली, ज्यावेळी ती शिक्षा मला भेटली, त्यावेळी मला खरं तर आहे ना रिअलाईज झालं की आपल्या घरची आपली किती काळजी करतात, किंवा अन्नाची किंमत काय असते, किंवा आपल्याला जर सगळ्या गोष्टी जर मनापासून जर एकदम ह्या भेटत असतील, म्हणजे ओपनली भेटत असतील, तर आपण त्याची किंमत कशी करावी, त्या वेस्ट कशा घालवू नये. आणि जेव्हा मला म्हणजे चुक्या होतात माझ्या, छोटी माणूस आहे मी, पण मनात माझ्याकडनं चुक्या. पण कसं आहे, मला काही गोष्टींचा राग येतो सर. कशामुळे येतो? कारण जर कोणी माझ्या समजा विरोधात काय बोललं, काय झालं, म्हणजे ते पुढचा माणूस तुला चांगला सांगायला जातो, पण त्या गोष्टीचं मला वाईट वाटतं. नंतर बॅक टू बॅक रिअलाइज होतात. आणि इथं शिवसंभू व्यसन मुक्ती केंद्रामध्ये जेव्हापासून मला टाकलं, तेव्हापासून पूर्णपणे निर्व्यसनी आहे. प्लस माझ्या वडिलांची मी इथं सगळ्यांसमोर, आता वडील माझे इथं नाही आहेत, तरी पण मी माझ्या वडिलांचे सगळ्यांसमोर मागतो. इथून पुढं मी आयुष्यभर व्यसनमुक्त राहील, एवढं बोलतो आणि माझं भाषण सांगतो. मी नवनाथ बनसोडे, तालुका सांगोला, माझा मी माहिती सरपंच. मला पहिल्यांदा व्यसन नव्हतं, परंतु जसं मी राजकारणात पडलो तेव्हापासून मला व्यसनाची सवय लागली. त्या 4 वर्षात मी भरपूर त्यानंतर मला भाव मला स्वीकार करत होता. भाव मी माझा इथं, परंतु भावा व्यवस्थित लागली गेली चालली, माझ्या भावाला क्लिअर चालली. त्या भावाने मला परत भावानं आता मला इथं आणून ॲडमिट केलं. भाव आतापर्यंत माझं 5-4 भाव क्लिअर, त्यानं मला इथं आणून टाकले. आणि इथून पुढे मी काय आता 10 रुपये मी मनापासून करतो एवढं बोलून, आणि मला वाढदिवसाला शुभेच्छा देतो. माझं नाव प्रथमेश पांडुरंग पाटील. मी इथे कोल्हापूरपासून 8 किलोमीटर गाव आहे माझं, शिंगणापूर. तर मी माझी व्यसना सुरुवात कशी झाली थोडं सांगतो. ज्यावेळी मी कोल्हापुरातल्या शाळा महाराष्ट्र स्कूलला होतो, त्यावेळी शिवाजी पेठेतले पोरं होते. पोरांच्या सोबत मला संगत लागली. 9वीत असताना मी पहिले सिगरेट मारली. त्यानंतर मावा खायला शिकलो. 9वी ते 10वी व्यसन लिमिटेड होतं, पण 10वी संपल्यानंतर मला गांजाची सवय लागली. आमच्या गावात गांजा वाढणारे लोक होते, त्यांच्यासोबत मी गांजा वाढायला शिकलो. त्यानंतर मी माझी स्वतःची चेन विकली. आणि माझ्यावर एक अशी वेळ आली की मी एवढ्या व्यसनाच्या आधी गेलो. आई स्वयंपाक थोडीच आहे, मी वरती माझ्या रूममध्ये सिगरेट मारायला गेलेलो आणि खाली वास मम्मीला आला, पण मम्मीनं बघितलं तर व्यसन मी करते. मम्मीला रेल्वेने गावलो. तर त्यावेळी मम्मी काय म्हणली, केव्हापासून करतोस? मम्मीला म्हणलो मी आज फक्त ओढले. पण मम्मी म्हणली, वर्ष झालं तुझं वागणं बदललेस. मी सर घरी नाईट आऊट मारायचो, 2-2 दिवस घरी जात नव्हतो, एवढ्या व्यसनाच्या आधी गेलो. त्यानंतर मम्मी म्हणली, इथं माझा मित्र पण होता एक विनय लोहार म्हणून, तो हे सेंटरमध्ये होता. गणपती झाल्यानंतर इथं 3 महिन्यानंतर तो आला घरी. त्यासोबत माझं बोलणं झालं. तो मला बोललेला, माझ्यासारखे दिवस तुला जमणार नाही काढाय म्हणला, व्यसन बंद करणार नाही. मला म्हणलं व्यसन बंद होत नाही, काय करणार आहे? मग त्यानं माझ्या घरच्यांना सांगून एक मला एक केंद्रात टाकलं. पहिल्यांदा तर 1 महिनाभर घरच्यांच्याबद्दल एवढा राग होता की काय टाकलं, मी नको म्हणून टाकलं असं मला वाटलं होतं. पण नंतर चुकी झाली आणि सर इथून पुढं मी जे चुका केल्या ते परत होणार नाही याची काळजी घेतो. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव इंद्रजित शिंदे. मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे सर. माझी व्यसनाची सुरुवात गेल्या लॉकडाऊनपासून झाली. अतिशय म्हणजे दारू, सिगरेट इथं, आणि इथे येण्यापूर्वी कंटिन्यू दारू केल्यानं सर माझ्या पॅन्ट्री या लिव्हरला सुद्धा इतकी होती
की जर मी एक 2-3 दिवस जरी इथं आलो नसतो, 2-3 दिवस आलो तर कदाचित मी इथं दिसलोच नसतो, या जगातच नसतो. इतका जर त्रास होता. मग घरच्यांमध्ये या शिवशंभू व्यसन केंद्राचे पप्पांच्यामुळे आमच्या पहिल्यापासून सागर सरांची ओळख असल्यामुळे जर मला इथं टाकलं तर मी एवढंच म्हणेन की या केंद्रामुळं सर माझा इथं पुनर्जन्म झाला. या पुनर्जन्म एक संधी मिळाल्यामुळं ज्या संधीचं सोनं सर मी नक्कीच केली. त्यामुळे मी सागर सर, अश्विनी मॅडम, ओवेस सर, प्रज्ञा मॅडम यांचं सर मी शतशः आभार मानतो. तुम्हाला आमच्या या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून या माझ्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी साहेब साळुंके, काली कराड. माझं सर एक ड्रीम होतं की बाबा मी पोलीस व्हायचं, पण काही कारणास्तव मी व्यसनाकडे वळालो, व्यसनाच्या आहारी गेलो. त्यामुळे जरा ते परफेक्ट, त्यामुळे घराट्याने मला इथं ॲडमिट केलं. शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट केलं, आणलं म्हणजे पिकअप केलं त्यांनी. ते काय चांगलं. आता आज मी पूर्णपणे व्यसनमुक्त आहे. ते फक्त सागर सरांमुळे, त्यांच्या स्टाफमुळे आहे व्यसन. माझं नाव मासुमीर मोल्ला, राहायला मी पुण्यात आहे. माझं वय 19 वर्ष. मी इथे येण्याच्या अगोदर गांजाचं व्यसन करायचो. परत दुसऱ्या घरी चोऱ्या मारायच्या, दुसऱ्यांना फसव अशी जे पण सिच्युएशन येते त्याच्यानं मी बरोबर विचारच नाही करायचं की बाबा जर मी हे काम केलं तर माझा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर काय होईल काय नाही. मी काय नाही विचार करता काय तर करायचो. मग एक दिवशी माझा राग वाढल्यानंतर मी माझ्या इथं येऊन घरी गळायला आपल्याला रागा पप्पांनाही मारलेलं. माझा राग आउट ऑफ कंट्रोल गेला तर पप्पांनी मोहित सरांना सांगितलं की याला पिकअप करा. आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी मोहित सरांनी मला पिकअप केलं. पिकअप केल्यानंतर येऊन मी गाडी, मला वाटत नव्हती मला कधी व्यसनमुक्ती केंद्रात टाकते. मला कॉन्सेप्टच माहीत नव्हती की व्यसनमुक्ती केंद्रात न सांगता आणतात किंवा इव्हन मोहित सरांनी मला भीती घालण्यासाठी गाडीने म्हटली की घरच्यांनी तुला घेतलं. मी मोहित सरांनी म्हटलं की काय जर मला किती मारायचं मला म्हटलेलं फक्त मला पप्पांशी एकदम बोलणं करते, कारण की मला तेव्हा विश्वास होता माझा मी पप्पांना कसंही फसू शकतो. कारण मला तेवढं होतं की मला माहिती मला घरचे माहिती कसे फसतात ते घरच्यांचा गैरफायदा मी तेव्हाही घेतलेला. इथं आल्यानंतरही सर मी मॅक्स कोणी जरी तर 1 महिना 2 महिना रागायचं असेल नाही तर मस्ती करायचं. मी तसं 6 महिने माझ्या मस्तीत होतो, कोण काय करते बघता येईल. इव्हन मी रागात काकांना सागर सरांना त्यांच्या मागेही शिव्या दिले होते. परत मी माझ्या मनात विचार केला होता की इथं गेल्यानंतर मी आता दाखवणार मी काय पुण्यातलं यानंतर. मग त्यानंतर सर मला इथं शिक्षाही खाल्ल्या, मी यांचा मान खाल्ला, जेल बघितलं, 3 महिने 4 महिने सगळं केलं. मग त्यानंतर जर आता लक्षात द्यायला लागले की ओए सर, सागर सर किंवा शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राच्या दरम्यान कोण बेसत आमचे माधव देसाई काका असतील, नाहीतर सागर सर असतील किंवा ओए सर असतील, पवार सर असतील, अश्विनी मॅडम असतील, प्रज्ञा मॅडम असतील, सगळ्यांनी माझ्यासाठी जे पण केले ते केले. इव्हन आता इथे मला कधी पण टाइम नसेल तरी येतात, मला विचारतात माझं तुला काय वाटतं आता कसं आहे. मी आता इथं काम करतो तरी पण मला ते समजवतात की माझ्या तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी काय केलं. इव्हन मी माझ्या पप्पांचा काय हे नाही सगळं नाही, माझ्या पप्पा सावत्र आहेत तरी त्यांनी माझ्यासाठी कधी दुसरा चान्स घेतला नाही. मी त्यांचं एकुलते आहे की सावत्र असून मी त्यांचं एकुलते आहे की त्यांनी माझ्याकडे दुसरा चान्स घेतला नाही. सागर सर मला समजवतात की त्या पप्पांचा दुसरा चान्स घेतला नाही हे करतो. आता लक्षात द्यायला लागलं सर की रागात किती घरच्यांना त्रास दिलाय, कॉलेजला जेव्हा घरच्यांना त्रास दिला आहे. आता लक्षात द्यायला लागले सर की घरच्यांना काय काय त्रास दिला आणि त्याच्यावर 100% सांगतो इथे गेल्यानंतर रागावर नियंत्रण करेन आणि नशा गोष्टी करणार. तुम्हाला वाढदिवस झाला. आता सगळ्या कार्यक्रम सगळ्या शेवटाचा आणि सगळ्यात महत्वाचा भार म्हणजे आभाराचा असतो. मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अश्विन मॅडमना विनंती करते की त्यांनी हा भार त्यांच्या खांद्यावर घ्यावा आणि आम्हाला रिकामं करावं. नमस्कार. प्रथमतः सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय प्रमुख पाहुणे मसुके सर, आपल्या संस्थेचे संस्थापक सागर सर, काका, तसेच आमचे HOD ओवेस सर, विनायक सर, प्रज्ञा मॅडम आणि माझ्या सर्व बंधूंनो, आज या मंचावर उभं राहून आभार मानताना खरं सांगायचं तर मनात एक खूप भावना, कारण आभार प्रदर्शन करत असताना कार्यक्रम हा फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नाने यशस्वी होत नाही. त्यामागे असतात अनेक हात, अनेक मन आणि भरपूर सहकार्य. सर्वप्रथम
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल मी सर तुमचे मनापासून आभार मानते. सर, आपली उपस्थिती ही एक औपचारिकता नसून आमच्यासाठी एक प्रेरणा आणि एक प्रोत्साहन आहे. तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक सागर सर, आपण आम्हाला केवळ कामाची दिशा देत नाही तर आमच्यावर विश्वास ठेवता आणि तो विश्वासच आम्हाला अजून चांगले काम करण्याची ताकद देतो. सर, मी तुमचंही मनापासून आभार मानते. तसेच आमचे लाडके काका, त्यांचेही मी आभार मानते. सर, काका वेळानं आले तरी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर आमचे एचओडी लाडके ओवेस सर, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. विनायक सर, प्रज्ञा मॅडम यांचंही मनापासून मी आभार मानते. आणि तुम्ही सर्वजण 12 वाजल्यापासून सर्व कार्यक्रमाची तयारी त्याचबरोबर सगळ्या जबाबदारी व्यवस्थित पार पडल्याबद्दल मी तुमचंही आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करते.